यापुढे इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर देखील आपले 10 पटीने लक्ष राहील आणि या मतदारसंघात आता नवीन निर्णय घ्यावे लागतील अशा शब्दात सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा दिलाय। पाटील यांच्या इस्लामपूर वाळवा मतदारसंघातल्या कसबे डिग्रज येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते। खासदार पाटील यांचा कदम यांच्या उपस्थितीत कसबे डिग्रज येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता। विशेष म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघात नसणारे कसबे डिग्रज हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील गाव आहे। यावेळी बोलताना खासदार पाटील यांनी विश्वजित कदम आघाडीत असल्यामुळे काही बोलू शकत नाही, मात्र मी अपक्ष खासदार असल्याने काहीही करू शकतो। आपण दिल्लीत काँग्रेसला पाठिंबा दिलाय, पण अपक्ष खासदार म्हणून या इस्लामपूर मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार आहे। या मतदारसंघातील सगळ्यांची मोठ बांधण्याची जबाबदारी माझी असून सांगली लोकसभा मतदारसंघातल्या गावांचा सत्कार व्हायचा असताना तुमच्या गावात येऊन सत्कार स्वीकारतोय, यावरून तुम्ही ओळखलं पाहिजे पुढची दिशा काय असणार आहे आणि काय राहिलं पाहिजे। कदम म्हणाले, आम्ही सर्व खंबीरपणे कसबे डिग्रज मधल्या जनतेच्या पाठीशी आहोत। कसबे डिग्रजवर जेवढं लक्ष आमचं नव्हते त्याच्या 10 पटीने येणाऱ्या काळात लक्ष देऊ असं आश्वासन दिले। जत तालुक्यातील 6 कन्नड आणि 2 उर्दू माध्यमांच्या शाळांत एकूण 14 मराठी माध्यमांच्या शिक्षकांची नियुक्ती केली आहे। परिणामी विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे, त्यामुळे तातडीने ही नियुक्ती रद्द करून कन्नड माध्यमांच्या शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी आमदार विक्रमसिंग सावंत यांनी केली आहे। आमदार सावंत म्हणाले, जत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 435 शाळा आहेत। या शाळेत अगोदरच 351 शिक्षक कमी आहेत, त्यामुळे उपलब्ध शिक्षकांना शिक्षण देताना कसरत होतीये। मात्र पवित्र पोर्टलमधून आलेल्या मराठी माध्यमांच्या शिक्षकांना कन्नड आणि उर्दू शाळेत नियुक्ती देण्यात आली आहे, त्यामुळे मराठी माध्यमांचे शिक्षक कन्नड उर्दू कसं शिकवणार? प्रशासनाच्या या कारभारामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे, त्याला जबाबदार कोण? तालुक्यावर पुन्हा एकदा अन्याय होतोय। या गंभीर प्रकरणात शिक्षण विभागाने लक्ष घालून सुधारणा करावी, अन्यथा पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार आहे। दरम्यान पवित्र पोर्टलमधून उमेदवारांची निवडी झाल्या आहेत, त्यानंतर शासनाकडून आलेल्या सूचनेनुसारच नियुक्त्या देण्यात आल्या आहेत। देण्यात आलेल्या नियुक्ती या त्या माध्यमासाठी नाही तर मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित किंवा विज्ञान अशा विषयासाठी झाल्या, त्यामुळे त्या शिक्षकांनी नियुक्ती जरी कन्नड माध्यमामध्ये झाली असली तरी त्यांनी निवड झालेल्या विषयाचे अध्यापन करणं अपेक्षित आहे। नियुक्ती नियमाने विषय शिक्षकानुसार झाल्याचे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिले। वस्त्रोद्योग व्यवसायातील अभूतपूर्व मंदीच्या पार्श्वभूमीवर विट्यातील यंत्रमाग 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। या संदर्भात आज विटा यंत्रमाग असोसिएशनच्या कार्यालयात बैठक झाली। मागील 6 महिन्यांपासून राज्यातील यंत्रमाग व्यवसायात अनेक जाचकाठी आणि नियम केंद्र आणि राज्य सरकारकडून लादले जात आहेत, त्याचा फटका यंत्रमाग व्यवसायाला बसतोय। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज येथील मायनी रस्त्यालगतच्या विटा यंत्रमाग संघाच्या कार्यालयात शहर आणि परिसरातील यंत्रमाग धारकांची व्यापक बैठक झाली। यामध्ये केंद्र शासनाने आयकर कायद्यामध्ये सुधारणा करून लघु उद्योगातील उत्पादित प्रथम विक्री बिलाचे पेमेंट 45 दिवसातच केले पाहिजे, अन्यथा 45 दिवसांवरील देणेबाकी बिलावर आयकर आकारण्यात येईल असा कायदा केल्यापासून राज्यातील सर्व वस्त्रोद्योग साखळी प्रभावित झालेली आहे। तसेच फेब्रुवारी 2024 पासून या कायद्याच्या बडग्याने वस्त्र साखळीतील उत्पादित सूत, कापड या उत्पादनांना पुरेसे गिराईक नसल्याने साठा पडून राहतोय। परिणामी विक्री किमतींवर परिणाम झालाय। या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून संपूर्ण वस्त्र साखळीतील सूत आणि कापड ही दोन्ही उत्पादने मागील 5 महिन्यांपासून नुकसानीत विकावी लागतात। शिवाय निर्यात कमी होण्याचा परिणाम म्हणून उत्पादित मालाचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त असल्याने माल विकणे पण खूपच त्रासाचं झालंय। या सर्व परिस्थितीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे। या चर्चेअंती नुकसान टाळण्यासाठी कापड उत्पादन कमी करणं आवश्यक आहे, त्यासाठी आठवड्यातील 3 दिवस कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने यावेळी घेण्यात आला आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित आणि लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा विषय ठरलेल्या कौलापूर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचं आश्वासन केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज दिले। पुढील महिन्यात संबंधित जागेची पाहणी करण्याचं नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या। भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांनी पुण्यात मोहोळ यांची भेट घेऊन त्यांना कौलापूर विमानतळासंदर्भात निवेदन दिलं। कौलापूर विमानतळाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने हे विमानतळ अतिशय महत्त्वाचं आहे। विमानतळ होण्यासाठी 160 एकर जमीनही आरक्षित आहे। यापूर्वी अनेक वेळा मंत्री आणि मान्यवरांकडून या जागेची पाहणीही झाली आहे, पण आज तागायत विमानतळ उभारणीच्या दृष्टीने अपेक्षित हालचाली झाल्या नाहीत असा उल्लेख वनखंडे यांनी या निवेदनात केलाय।
सांगली जिल्हा हा कृषी संपन्न आहे. येथील बेदाणा, हळद यांसह अनेक शेती उत्पादित वस्तू परदेशात निर्यात केल्या जातात. सांगली मिरज शहरालगत औद्योगिक क्षेत्रही चांगल्या स्वरूपात आहे. शिवाय हा भाग कर्नाटकाशी संलग्न आहे. याचा विचार करून कौलापूर येथे विमानतळ उभे केल्यास येथील असंख्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या मागणीचा गांभीर्याने विचार आरक्षित जागी तांत्रिक गोष्टींची पूर्तता करून विमानतळ मंजूर करावे असा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांनी या निवेदनाची दखल घेऊन पुढील आठवड्यात विमानतळ जागेच्या पाहणीचं नियोजन करण्याच्या सूचना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत असे वनखंडे यांनी सांगितले. आगामी काळात जत शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. विविध विकास कामांसाठी 16,50,00,000 विकास कामे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंजूर केली होती. त्या कामांचं उद्घाटन आमदार पडळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. पडळकर यांच्या हस्ते केंचराया मंदिर शेजारी SS गोल्ड परिसर रस्ता, गटार आणि रस्ता डांबरीकरण करणे, कोठावळे प्लॉट अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे, सुनील नाईक घर ते हॉटेल ओयासिस ट्रिमिक्स रस्ता, ईदगाह मैदान ते राहुल नाटेकर घर ते युनुस मकानदार घर गटार व रस्ता डांबरीकरण करणे, जालवादी घर ते अरबळी घर व हरिशेटे घर रस्ता ट्रिमिक्स करणे, महसूल कॉलनी येथील अंतर्गत गटार करणे, सुनील परीट घर ते खासनीस घर रस्ता डांबरीकरण करणे, कडिमाळा येथील रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाकर भाऊ घर ते विजापूर वस्ती खडीकरण करणे, श्रीमंत साळे घर ते सरदार पाटील घरापर्यंत ट्रिमिक्स रस्ता करणे, ऋतुजा रबरी शिक्के ते पापा कलाल रोडपर्यंत ट्रिमिक्स रस्ता करणे, आष्टेकर माळा येथील रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, सातारा रोड ते मासाळ क्रेशर रस्ता डांबरीकरण करणे यांसह विविध कामांचे 16,50,00,000 मंजूर निधीचं उद्घाटन करण्यात आले. विकासासाठी आणखी निधी खेचून आणू असं आश्वासन आमदार पडळकर यांनी दिले. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते 16,50,00,000 विकास कामांचं उद्घाटन जत शहरात संपन्न झालं. मात्र भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या उद्घाटन सोहळ्याकडे पाठ फिरवली. याची खुमासदार चर्चा जत शहरात सुरू आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील इस्लामपूर, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील काही गावांना आज दुपारी जोरदार पावसाने झोडपून काढले. दरम्यान गेल्या 7 दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतल्याने शेतीच्या कामांना वेग आल्याचं चित्र आहे. गेल्या 7 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने ब्रेक दिला होता. ढगाळ हवामान आणि कडक ऊन असं काहीसं चित्र होतं. जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. पावसाची उघडीप असल्याने शेतीच्या कामांना गती आली होती. परंतु दुपारी 4 वाजल्यापासून इस्लामपूर परिसरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. शिराळा, वाळवा तालुक्यातील काही गावांमध्ये आज पुन्हा पावसाची हजेरी होती.